कोल्हापुरात काँग्रेस नंतर आता शिवसेना शिंदे पक्षाची नजर ही छत्रपती घराण्यावर पडल्याचं चर्चा जी काय कोल्हापुरात सुरू झालेली आहे। याचं कारण म्हणजे माझ्या मागे लावलेले पोस्टर आहे। छत्रपती मालुराजे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त नुकताच शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी गटनेते शारंग देशमुख यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचं पोस्टर लावलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या राजकीय वर्तुळात मालुराजे छत्रपती यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा देखील रंगलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीत शारंग देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून उत्तरमधून इच्छुक होते, मात्र त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही। त्यानंतर मधुरिमा राजे म्हणजे मालुराजे छत्रपती यांच्या पत्नींना उमेदवारी मिळाली। त्यानंतर अंतर्गत वाद झाले आणि त्यानंतर मधुरिमा राजे छत्रपती यांनी देखील उमेदवारी मागे घेतलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं। खरं तर अपक्ष उमेदवार राजू लाटकर यांनी उमेदवारी भरल्यामुळे मधुरिमा राजे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने राजू लाटकर हे महाविकास आघाडी पुरस्कृतचे उमेदवार राहिले। त्यानंतर काँग्रेसमध्ये जे आहे ते गट नाराज होते, शारंग देशमुख गट नाराज होता आणि आता सध्या 2 दिवसापूर्वी शारंग देशमुख यांनी शिवसेना शिंदे पक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे। त्यानंतर आता हे मालुराजे छत्रपती यांचं त्यांनी शुभेच्छेचे पोस्टर लावल्यामुळे मालुराजे छत्रपती हे शिवसेना शिंदे पक्षाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा देखील कोल्हापुरात रंगलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर येणाऱ्या सगळ्या काही दिवसातच शिवसेना शिंदे पक्ष आता ऑपरेशन टायगर राबवत आहे आणि कोल्हापुरात देखील याची सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। शारंग देशमुख यांनी प्रवेश केला, त्यानंतर दुसरा टप्पा देखील अजून बाकी असल्याचं बोललं जातं। त्यामुळे आता शारंग देशमुख शिवसेना शिंदे पक्षाच्या वाटेवर आहेत का, ते शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार का अशी देखील चर्चा या कोल्हापूर जिल्ह्यात रंगलेली आहे आणि येणाऱ्या काळातच हे सर्व आपल्याला घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।